एका मुक्या जीवाचा गहिरा लळा, आभाळे परिवाराच्या लाडक्या मंगळी गोमातेचा निरोप। माणूस आणि प्राणी यांच्यातील नातं हे शब्दांच्या पलीकडचं असतं। जेव्हा घरातील एखादा पाळीव प्राणी सोडून जातो तेव्हा तो केवळ एक प्राणी नसून घरातील एक सदस्य गेल्याची भावना असते। अशीच एक हळवी घटना अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात घडली आहे। चिंचोली गुरव येथील आभाळे परिवाराने आपल्या लाडक्या मंगळी नावाच्या गोमातेला साश्रू नयनांनी निरोप दिला आहे। संगमनेरमधील चिंचोली गुरव येथील संतोष नामदेव आभाळे यांच्या घरी मंगळी नावाच्या गोमातेने प्रेमाचा असा काही पाझर फोडला होता की आज तिच्या जाण्याने संपूर्ण गाव हळहळत आहे। मुक्या जीवाचा हा गहिरा लळा आज प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आणून गेला आहे। 13 मार्च 2026 रोजी मंगळीने या जगाचा निरोप घेतला आणि एका सुसंस्कृत प्रेमळ नात्याचा अंत झाला। मंगळी केवळ एक गाय नव्हती तर ती आभाळे परिवाराची लेक होती। तिच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आभाळे परिवाराने तिची रीतसर दशक्रिया विधी आणि प्रवचन सेवा देखील आयोजित केली होती। मंगळी, तुझ्या आत्म्यास लाभो सद्गती आणि चिरशांती, अशा शब्दांत कुटुंबियांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत। या गोमातेचा दशक्रिया विधी आज रविवार मार्च 22 रोजी सकाळी 8 वाजता आभाळे वस्ती, पारेगाव रोड, चिंचोली गुरव येथे पार पडलेले आहे। विशेष म्हणजे या निमित्ताने हभप शिवशाहीर शरद महाराज ढवळे यांची प्रवचन सेवा देखील आयोजित करण्यात आली आहे। एका मुक्या जीवाच्या प्रती व्यक्त केलेली ही कृतज्ञता आजच्या काळात माणुसकीचं दर्शन घडवणारी आहे। मंगळीची आठवण आता केवळ आठवणींच्या अंगणातच राहील, पण तिने दिलेला लळा चिंचोली गुरव ग्रामस्थ आणि आभाळे परिवार कधीही विसरू शकणार नाही। पाकिटातून तुम्हाला देईल, फक्त पाया पडून सांगतो त्या गोमातेला इकडं तिकडं ओढ्या नाल्याला फेकू नका, एवढीच पाया पडून आपल्याला विनंती करतो। एवढं कार्य जरी आपण मनावर घेतलं तर हीच खरी मंगळी मातेला भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल। आणि आज या ठिकाणी संतोष दादानं महाराज यांच्या परिवारानं या गोमातेला सेवा केली, त्या सेवेबद्दल त्यांना ते पुण्य आहे, हे पुण्य भगवंत देईलच। पण आपण तुम्ही आम्ही सुद्धा हा एक आदर्श डोळ्यासमोर ठेवा आणि महाराजेला वड्या नाल्याला टाकू नका। पाया पडून सांगतो, पुढचं उत्तर नीट गोमातेला अतिशय असं महत्व आहे आणि त्यामुळं गोमातेमुळं एवढं वैभव आपल्याला या ठिकाणी दिसतंय। या गोमातेमुळे त्यांचा कोठा अपूर्ण भरलेला आहे आणि म्हणून त्यांनी या गोमातेचा दशक्रिया विधी या ठिकाणी संपन्न करत आहे। मी खरोखर त्या संतोष आबाळ यांना त्यांचा आदर्श आपण या ठिकाणी खरोखर घेतला पाहिजे, कारण आपल्या गावामध्ये दूध धंदा अतिशय मोठा आहे या सर्व परिसरामध्ये। आणि या दूध धंद्याची जाऊ विश्व स्वधर्म सूर्य पाहू, जो देव अंचिल तो तेला हो प्राणी जातो, वर्षदे सकळ मंगळी विश्वर विष्टांची मांदियाळी, अनवर्त तु भूमंडळी भेट तया भूता, सला कल्पतरूंची आरभ चेतना चिंतामणीचे गाव, बोलतेचे अर्ण हो पियुषांचे, चंद्रमेचे अलंछन मार्तंडजे तापहीन, ते सर्व